सर काल राज ठाकरेंची भेट घेतली, काय ठरतंय का? काही मुहूर्त ठरला का? कधी राजकीय युतीची घोषणा होते, जागा वाटप कधी जाहीर करतात, असं काही ठरलं का बैठकीत? बघा की मी कालही सांगितलं की माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये जागा वाटपासंदर्भातल्या ज्या चर्चा आहेत त्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. मुंबई ही महत्त्वाची आहे. कालही आमची सविस्तर चर्चा झाली आणि बहुतेक आज ह्या चर्चेला पूर्णविराम मिळेल. आज काल सुद्धा बराच वेळ संध्याकाळनंतर सुद्धा मनसेचे नेते आणि शिवसेनेचे नेते मंडळ हे अंतिम हात फिरवण्यासाठी बसले आणि आज हा विषय संपायला हवा मुंबईचा, अशी आमची अपेक्षा आहे. याशिवाय ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, नाशिक इथे सुद्धा अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत चर्चा. आणि येत्या 1-2 दिवसामध्ये मला असं वाटतं की सगळं झाल्यावरती मग उद्धवजी आणि राजसाहेब बसतील आणि त्यानंतर तुम्हाला ज्या घोषणेची उत्सुकता लागून राहिलेली आहे ती घोषणा होईल. पण काही झालं तरी आमच्यामध्ये कोणताही विसंवाद नाही, गोंधळ नाही. जे सध्या समोर काय महायुतीमध्ये जे काय चाललंय तसं आमच्याकडे अजिबात नाही आहे. आमचं घर दोघांचं आहे. आता काँग्रेस नाही आहे, त्यांना स्वबळ दाखवायचं आहे. शरद पवार साहेबांशी चर्चा होईल. पण मुख्य त्यातले जे मुंबईतले प्रमुख पक्ष आहेत ते शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची आघाडी, आणि ही आघाडीच सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभं करेल आणि करत आहे. महाराष्ट्राला आणि मुंबईला जाग आणण्याचं काम ही आघाडी नक्की करेल. एका व्यासपीठावर दोन्ही नेते नक्की का नाही ना? स्वरूप कसं असं आहे की आतापर्यंत कितीतरी वेळा माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे एकत्र आले आहेत ना. डोम मधल्या पहिल्या कार्यक्रमापासून ते अनेकदा एकत्र आले, एकमेकांच्या घरी गेलेत, चर्चेला बसलेत एकत्र बसून. याच्यापेक्षा तुम्हाला एकत्र येणं म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे? 5 जूनला 5 जुलैला जे झालं असा मेळावा केला, अगदी तशाच प्रकारे युती जाहीर करण्यासाठी एक शक्ती प्रदर्शन होणार असं? शक्ती प्रदर्शन नक्की होईल. शक्ती प्रदर्शनाची तशी गरज नाही, हा शब्द आम्हाला योग्य वाटत नाही की उगाच आपला दंडावरच्या बेडक्या दाखवायच्या, तसं नाही आहे. पण जेव्हा घोषणा होईल मेळाव्याची पहिल्या, तेव्हा मुंबईतला मराठी माणूस हा तिथे तुम्हाला ओसंडून वाहताना दिसेल, याची मला खात्री आहे.